नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत. थेट जाणार आहोत पुण्यामध्ये, जिथे राज ठाकरे यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती काही वेळापूर्वीच झाली आणि तिथली थेट दृश्य देखील आता आपण बघतोय. पुण्यातली ही दृश्य आहेत. आपल्याला माहिती आहे आजपासून 15 तारखेपर्यंत म्हणजे 13, 14, 15 असा राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा आहे. आणि त्याआधी आज राज ठाकरे हे पुण्यामध्ये काही वेळापूर्वीच पोहोचलेत आणि राज ठाकरे यांच्या हस्ते दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती देखील केली जाते. आगामी औरंगाबाद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच राज ठाकरेंचा हा 3 दिवसांचा दौरा सुरू होतोय. आणि औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे हे पुण्यामध्ये दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय. आपल्याला माहिती आहे फक्त दगडूशेठ हलवाई गणपती नाही तर इतरही मानाच्या गणपतीची आरती ते करत असतात आणि तेव्हा त्यांना पाहण्यासाठी झालेली ही अलोट गर्दी आता पुण्यातली आपण बघतोय. याआधी आपल्याला माहिती आहे परवा जेव्हा मुंबईत सभा झाली आणि त्या दिवशी देखील त्यांनी आझाद मैदानात जाण्याआधी घरून निघाल्यानंतर सिद्धिविनायकच्या चरणी देखील ते आलेले होते आणि तिथे देखील त्यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतलेले होते. आणि आत्ता देखील नवीन अजेंडा, त्याचबरोबर नवीन झेंडा आणि पक्ष धोरण नव्यानं ठरल्यानंतर राज ठाकरे दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाची आरती करताना आता आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे आजपासून औरंगाबाद दौऱ्याला त्यांच्या सुरुवात होती. आपल्याला माहिती आहे औरंगाबादच्या या दौऱ्यामध्ये पहिल्यांदाच मनसेची कडून जी माहिती देण्यात आली त्यामध्ये पहिल्यांदाच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाही करण्यात आलाय. आणि औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करताना आपण बघतोय. फक्त कार्यकर्तेच नाही तर राज ठाकरेंची प्रचंड क्रेज आहे राज्यात आणि त्यांना पाहण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण बघतोय. त्यामुळे औरंगाबादमधले विविध कार्यक्रम, पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद याआधी पुण्यामध्ये आज राज ठाकरे आले होते तेव्हाची दृश्यता आपण बघतोय. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत रायगडमधली. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यानंतर राज्य सरकारकडून अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे आता ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी भाजपनं बँकेच्या मुख्य शाखेवर मोर्चा काढायचं ठरवलंय. 1000 कोटींच्या घोटाळ्यानंतर सहकार खातं या घोटाळ्याकडे दुर्लक्षच करत असल्याचा आरोप ठेवीदारांच्या संघर्ष समितीकडून केला जातोय. त्यामुळे खातेदारांचे पैसे त्वरित मिळावेत आणि घोटाळ्यात जबाबदार असणाऱ्या संचालक मंडळातले जे दोषी संचालक आहेत त्यांची मालमत्ताच आता जप्त करावी यासाठीचा हा मोर्चा आहे. अधिक माहिती घेणार आहोत. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विनय, काही वेळापूर्वी जसं आपण माहिती घेत होतो की कशा रीतीनं बोगस हे सगळे बोगसपणा या सगळ्यातला कसा समोर आलेला होता, आता नेमकी काय माहिती कळते? साधारण या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? रेणुका, आता मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे. जो पनवेल पोलीस ठाणे त्याच्या पुढे तलावाजवळ हा मोर्चा अडवला. आपण बघू शकता की आता मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालेलं आहे आणि इथे आता किरीट सोमय्या आहेत, माजी खासदार, त्याचबरोबर दोन्ही आमदार भाजपचे जे आहेत प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी, हे आता ठेवीदारांसमोर भाषण करतात आणि त्यांची भूमिका आहे ती मांडली जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाच मुद्दा आहे खरा की ऑडिटरनी जो अहवाल तयार केला गेला तो अहवालाच्या दृष्टिकोनातून सहकार खात्याने जी कारवाई करायला पाहिजे होती ती सहकार खातं कारवाई करत नाहीये. हाच खरा मुद्दा आहे. रिझर्व्ह बँक देखील चालढकलपणा करते. ह्याच मुद्द्यांवरती हा मोर्चा निघालेला आहे. यांची साधारण माफक मागणी हीच आहे की आमचे जे पैसे आहेत, आमच्या ज्या ठेवी आहेत, आमच्या कष्टाचे जे पैसे आहेत ते आम्हाला परत मिळावे, हीच मागणी यांच्याकडे आहे. गेल्या 9 महिन्यापासून हे पैसे यांना 1 रुपया देखील यांना मिळाले नाही. मागच्या दिवाळीला मात्र 1500 रुपये प्रत्येकाला दिले गेले होते. त्या व्यतिरिक्त पैसे यांना ठेवीदारांना मिळाले नाही. हाच एक महत्वाचा मुद्दा घेऊन हे सगळे आता मोर्चेकरी निघाले. यामध्ये कर्जदार बोगस आहेत. ज्या ऑडिटरमध्ये जो अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलाय त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 63 नगरसेवक 63 जे कर्जदार आहेत ते सर्वच्या त्याच्यातले 60 कर्जदार हे बोगस आहेत आणि ह्या कर्जदारांच्या नावानेच पैसे काढले गेले आणि ते पैसे नंतर कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी असेल या ठिकाणी वळते करून वळवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या कर्जदारांबरोबर जे जामीनदार आहेत ते जामीनदार देखील
बोगस असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता सहकार खातं याकडे जर लक्ष दिलं, सहकार खात्याने किंवा रिझर्व्ह बँकेने ह्या सगळ्या प्रकरणाकडे जर लक्ष दिलं, अजूनपर्यंत ईडी यामध्ये आलेली नाही, ईडीची चौकशी व्हावी ही देखील सगळ्यात प्रमुख मागणी या ठेवीदारांची किंवा संघर्ष समितीची आहे. मात्र ईडी नाही किंवा सहकार खातं नाही किंवा रिझर्व्ह बँक कोणीच देखील या ठेवीदारांच्या ज्या समस्या त्या जाणून घेण्यासाठी ते वेळ नाही. रेणुका, अगदी विनय. आणि आपल्याला माहिती आहे, याआधी देखील आपण जेव्हा विवेक पाटील यांची फोनवरून प्रतिक्रिया जाणून घेतली होती तेव्हा त्यांनी म्हटलं होतं